कारण प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतनजी टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेलं आहे। आपण सध्या ही दृश्य पाहतोय। तर आपण सध्या हे दृश्य पाहतोय दक्षिण मुंबईतील NCP मधली ज्या ठिकाणी रतन टाटा यांचं सध्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। अनेक दिग्गज नेत्यांनी मंडळींनी इथे येऊन रतन टाटा यांचं शेवटचं दर्शन घेतलं। आणि अनमोल आणि दुर्मिळ रत्न हरपलंय, भारताचा कोहिनूर हरपलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो। नवनवीन उद्योगांच्या उभारणीने देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयामध्ये निस्सीम देशप्रेम आणि राष्ट्रभक्ती आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा असतो। रतन टाटा यांच्या रूपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावलाय। भारताच्या उद्योग क्षेत्रातच नव्हे तर समाज उभारणीच्या कामातही रतन टाटा यांचं योगदान अपूर्व होतं। ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते, भारताचा अभिमान होते। स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत श्री टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला। बुधवारी रात्री त्यांचे देहावसान झाले। त्यांच्या रूपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे। खरं म्हणजे एक जमिनीवरचा माणूस काय असतो, जमिनीशी आणि सर्वसामान्यांशी नाळ जशी जुळते, किती माणूस मोठ्या ओहद्यावर गेला तरी सुद्धा किती त्यांची जी काही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आपण सगळ्यांनी पाहिलं। आम्ही मुख्यमंत्री मी झालो तेव्हा आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे। एवढा मोठा माणूस आणि त्याला बोलणं पाहिल्यानंतर खरं म्हणजे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व अशा प्रकारचं त्यांचं मी या ठिकाणी भावना व्यक्त केलेली आहे। खरं म्हणजे अशी माणसं क्वचित जन्माला येतात आणि म्हणून आपलं फार मोठं राज्याचं नाही देशाचं नुकसान झालं। जगभरामध्ये त्यांचं सगळं नेटवर्क होतं आणि म्हणून 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत जन्मलेले रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पंतू होते। टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समूहाचा कारभार अनेक वर्ष पाहिला। देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिलं। मोठ्या आकाराचे उद्योग व्यवसाय सांभाळताना श्री टाटा यांनी नैतिक मूल्यांची जी जपणूक केली ती उद्योजकांसाठी आणि उद्योग विश्वातील भावी पिढीसाठीही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरेल। रतन टाटा हे असंख्यांचे मित्र होते, मार्गदर्शक होते आणि तत्वनिष्ठ कर्मयोगी होते। एक खूप मोठा वारसा ते आपल्यासाठी मागे सोडून गेलेत। स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाची पुन्हा उभारणी करण्याच्या कामात टाटा समूहाचा वाटा सिंहाचा होता। या समूहाच्या माध्यमातून रतन टाटा यांनी भारताचा झेंडा जागतिक पातळीवर दिमाखाने फडकत ठेवला। मोटारीपासून मिठापर्यंत आणि कॉम्प्युटरपासून कॉफी चहापर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानाने जोडलं जातं। इतकेच नाही तर शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी आपलं अनन्यसाधारण योगदान दिलंय। मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा सगळ्यांच्याच कायम स्मरणात राहणार आहे। कोविड काळात PM रिलीफ फंडाला तात्काळ 1500 कोटी देणारा, तसेच कोविड काळात आपले हॉटेल सर्व लोकांना उपलब्ध करून देणारा हा अवलिया होता। नवनिर्मिती आणि दानशूरता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठायी होता। हाती घेतलेला प्रकल्प कितीही मोठा असो वा छोटा, रतन टाटा त्यात तन मन धन झोकून देत असत। जे करायचे ते सर्वोत्तमच असलं पाहिजे असा त्यांचा ध्यास असतोय। हे करताना त्यांनी कधीही आपल्या टाटा मूल्यांशी तडजोड केली नाही। किंबहुना फक्त उत्पादनांशीच नव्हे तर नीतिमूल्यांशी टाटा हे नाव जोडलंय। यातच त्यांचा दैदिप्यमान कारकिर्दीचे सार। तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते। अनेक तरुण सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी आणि नेत्यांनाही रतन टाटा हे पित्यासमान वाटत होते। त्यांना नुसतं बघून देखील काही अनेक लोकांना ऊर्जा आणि प्रेरणा येत होती। मी मुद्दाम आठवण म्हणून सांगेन, गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागामध्ये, आदिवासी भागामध्ये त्यांनी टाटाचं एक सेंटर सुरू केलं, इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन, आणि तिथून 5000 मुलं
दरवर्षी ट्रेनिंग घेणार आणि त्यांना नोकऱ्या मिळणार. अशा प्रकारचं म्हणजे जगभरात केलं, पण गडचिरोली आपलं अतिशय नक्षलग्रस्त भाग, आदिवासी भाग या ठिकाणी देखील त्यांनी हा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा खरं म्हणजे त्या पुरस्काराची उंची वाढलेली आहे. एवढं मोठं कर्तृत्व त्यांचं होतं आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा महाराष्ट्राला सदैव लाभ झालाय. रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारं नुकसान झालेलं आहे. टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात महाराष्ट्राचे सारे मंत्रिमंडळ सामील आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो ही प्रार्थना. तर आपण सध्या पाहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते आणि यावेळी बोलताना त्यांनी रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं. आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय. दक्षिण मुंबईतील NCPमध्ये रतन टाटा यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक दिग्गज मंडळी खरं तर या ठिकाणी आलेली होती. अजूनही काही मंडळी या ठिकाणी येणार आहेत. यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी, शरद पवार यांनीही येऊन रतन टाटा यांचं शेवटचं दर्शन घेतलं. दुपारी 4 वाजेपर्यंत रतन टाटा यांचा पार्थिव याच दक्षिण मुंबईतील NCPमध्ये ठेवण्यात येईल. तर उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर मुंबईतील ब्रिज कँडी या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत माळवली. वरईतील स्मशानभूमीत रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. नरिमन पॉइंट ते वरई अशी टाटांची अंत्ययात्रा सुद्धा निघणार आहे.